शांती. आज आहे 2/1/24ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, देही अभिमानी बना तर विकल्प समाप्त होतील. कोणत्याही गोष्टीची भीती वाटणार नाही. तुम्ही चिंतेपासून मुक्त व्हाल. प्रश्न आहे, नवीन झाडाची वृद्धी कोणत्या पद्धतीने होते आणि का? उत्तर आहे, नवीन झाडाची वृद्धी फार हळूहळू आणि उवेप्रमाणे होते. जसा ड्रामा उवेप्रमाणे चालत आहे, तशीच ड्रामा अनुसार या झाडाची देखील हळूहळू वृद्धी होते. कारण यामध्ये मायेसोबत खूप मुकाबला देखील करावा लागतो. मुलांना देही अभिमानी बनण्यासाठी मेहनत करावी लागते. देही अभिमानी बनलात तर खूप खुशी राहील. सेवेमध्ये देखील वृद्धी होईल. बाबा आणि वारशाची आठवण राहील तर बेडा पार होईल. ओम शांती. रुहानी बाबा बसून रुहानी मुलांना समजावून सांगत आहेत. रुहानी बाबा देखील अकाल मूर्त आहेत. रुहानी बाबा म्हटले जाते परमपिता परमात्म्याला. तुम्ही मुले देखील अकाल मूर्त आहात. तुम्ही शीख लोकांना देखील चांगल्या रीतीने समजावून सांगू शकता. असे तर कोणत्याही धर्मवाल्यांना समजावून सांगू शकता. हे देखील बाबांनी सांगितले आहे की हे झाड हळूहळू वाढते. जसा ड्रामा उवेप्रमाणे चालतो तसे झाड देखील उवेप्रमाणे हळूहळू वाढते. वाढण्यासाठी पूर्ण कल्प लागते. आता तुमचे हे नवीन झाड आहे. तुम्हा मुलांची देखील आयु कल्पा इतकी होते. 5000 वर्षांपासून तुम्ही चक्र फिरता. उवेप्रमाणे हे चक्र चालते. सर्वप्रथम तर आत्म्याला समजून घ्यायचे आहे. ही अवघड गोष्ट आहे. बाबा जाणतात, ड्रामा अनुसार झाड हळूहळू वाढते. कारण मायेसोबत मुकाबला होतो. यावेळी तिचे राज्य आहे. नंतर मग तर रावणच राहत नाही. तुम्हा मुलांना पहिले देही अभिमानी बनायचे आहे. देही अभिमानी मुले सेवा खूप चांगली करतील आणि खूप आनंदामध्ये देखील राहतील. बुद्धीमध्ये फालतू विकल्प येणार नाहीत. म्हणजे तुम्ही मायेवर विजय प्राप्त करता तर मग तुम्हाला कोणीही हलवू शकत नाही. अंगदचा देखील दृष्टांत आहे ना. म्हणून तुमचे नाव महावीर ठेवले आहे. आता तर एकही महावीर नाहीये. महावीर नंतर बनतील, ते देखील नंबरवार. जे चांगली सेवा करतात त्यांना महावीरच्या लाईनमध्ये ठेवणार. आता वीर आहेत, महावीर नंतर होतील. जरा देखील कोणता संशय येता कामा नये. कोणी तर खूप अहंकारामध्ये येतात. कोणाचीही पर्वा करत नाहीत. यामध्ये तर कोणालाही खूप निर्माणतेने समजावून सांगावे लागते. अमृतसरमध्ये शिखांची तुम्ही सेवा करू शकता. संदेश तर सर्वांना एकच द्यायचा आहे. बाबांची आठवण केल्याने तुमच्या आत्म्यावरचा गंज उतरेल. ते लोक म्हणतात, जप साहेब को. साहेबाची महिमा देखील आहे. एकोंकार सतनाम अकाल मूर्त. आता अकाल मूर्त कोण? म्हणतात सद्गुरू अकाल. अकाल मूर्त तर आत्मा आहे ना. त्याला काळ कधी खाऊ शकत नाही. आत्म्याला तर पार्ट मिळालेला आहे. तो पार्ट तर बजवायचाच आहे. त्याला काळ कसा खाणार? शरीराला खाऊ शकतो. आत्मा तर अकाल मूर्त आहे. शीख लोकांकडे जाऊन भाषण करू शकता. जसे गीतावाले भाषण करतात. तुम्ही मुले जाणता, भक्ती मार्गाची तर अथाह सामग्री आहे. ज्ञान जरा देखील नाही. ज्ञानाचा सागर आहेतच एक बाबा. मनुष्याला ज्ञानवान म्हटले जाणार नाही. देवता देखील मनुष्यच तर आहेत ना. परंतु दैवी गुण आहेत म्हणून देवता म्हटले जाते. त्यांना देखील बाबांकडूनच वारसा मिळाला होता. तुम्ही देखील या राजयोगाने विश्वाचे मालक बनत आहात. सद्गुरू अकाल म्हणतात ना. सत्य तर ते एक बाबाच आहेत.
तेच पतित पावन आहेत. 2 पित्यांचा देखील परिचय द्यायचा आहे. तुम्हाला भाषणासाठी 2 मिनिटे मिळाली तरी देखील पुष्कळ आहेत. ज्यांना कल्पाआधी तीर लागला असेल त्यांनाच लागेल. काही मोठी गोष्ट नाही आहे, फक्त संदेश द्यायचा आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे. समजा गुरु नानक येतात तर ते काही संदेश देत नाहीत की तुम्हाला परत घरी जायचे आहे, त्यासाठी पवित्र बना. ते तर पवित्र आत्मेवरून येतात. त्यांच्या धर्माची वृद्धी होते, येत राहतात. वास्तविक सद्गतीदाता कोणता मनुष्य असू शकत नाही. सद्गतीदाता एक बाबा आहेत. मनुष्य तर मनुष्यच आहेत. नंतर सांगितले जाते अमक्या धर्माचा आहे. बाबांनी समजावून सांगितले आहे. स्वतःला आत्मा समजा, पवित्र बना. गुरु नानकांनी म्हटले आहे, मूत पलिती कप्पड धोय, अर्थात अपवित्र शरीररूपी कपडे धुतात. हे देखील नंतर शास्त्र बनविणाऱ्यांनी लिहिले आहे. आधी तर खूप थोडे असतात, त्यांना बसून काय ऐकवणार. हे ज्ञान देखील बाबा तुम्हाला आता देतात आणि मग शास्त्रे मागाहून बनतात. सतयुगामध्ये शास्त्रे असत नाहीत. आधी तर हे समजावून सांगायचे आहे. बाबांची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. विनाश तर होणारच आहे. विचारले पाहिजे, सर्वव्यापी कोणाला म्हणता? ज्यांची ही महिमा गाता एकोंकार, ते तर बाबा आहेत ना. त्यांची मुले आपण आत्मे देखील अकाल मूर्त आहोत. आमचे तख्त हे आहे. आपण एक तख्त सोडून दुसऱ्या तख्तावर बसलो आहोत. 84 तख्तावर बसतो. आता ही आहे जुनी दुनिया. किती गदारोळ आहे. नवीन दुनियेमध्ये या गोष्टी असू शकत नाहीत. तिथे तर एकच धर्म असतो. बाबा तुम्हाला विश्वाची बादशाही देतात. तुमच्यावर कोणी चढाई करू शकत नाही. द्वापारपासून धर्मस्थापक येतात आपल्या आपल्या धर्माची स्थापना करण्यासाठी. त्यांच्या धर्माची जेव्हा वृद्धी होईल, ताकद निर्माण होईल, तेव्हा लढाईची गोष्ट होईल. इस्लामी आधी किती थोडे असतात. तुमचा धर्म तर इथे स्थापन होतो. ते येतातच द्वापरमध्ये. त्याच वेळेस त्यांचा धर्म स्थापन होतो आणि मग एकाच्या मागोमाग दुसरा येत जातात. या खूप समजून घेण्याच्या गोष्टी आहेत. कोणी तर ड्रामा अनुसार काहीही धारण करू शकत नाहीत. बाबा समजावून सांगतात, जरूर त्यांचे पद कमी दर्जाचे असणार. हा कोणता श्राप नाही आहे. माळा तर महावीरांची बनते. ड्रामा अनुसार सगळेच एकसारखा पुरुषार्थ तर करू शकत नाहीत. आधी देखील केला नसेल तर म्हणतील मग आमचा काय दोष आहे. बाबा देखील म्हणतात तुमचा काहीच दोष नाही. भाग्यातच नसेल तर बाबा तरी काय करू शकणार. समजू शकतात कोण कोण कोणत्या पदाच्या लायक आहेत. शिखांना देखील समजावून सांगायचे आहे की साहेबचा जप करा तर सुख शांती मिळेल. त्यांना सुख तेव्हा मिळते जेव्हा त्यांच्या धर्माची स्थापना होते. आता तर सर्वजण खाली आले आहेत. तुम्ही मानता सद्गुरू अकाल, मग गुरु कोणाला म्हणता. सद्गती देणारे गुरु एकच आहेत. भक्ती शिकविण्यासाठी तर पुष्कळ गुरु पाहिजेत. ज्ञान शिकविणारे एक बाबाच आहेत. तर तुम्ही मातांनी त्यांना समजावून सांगा की तुम्ही हे जे हातामध्ये खंडा घालता ही देखील पवित्रतेची निशाणी आहे. तुमचे हे मानतील कारण तुम्ही माता स्वर्गाचे द्वार उघडणाऱ्या आहात. तुम्हा मातांना आता ज्ञानाचा कलश मिळाला आहे, ज्याद्वारे सर्वांची सद्गती होते. तुम्ही मुले आता स्वतःला महावीर म्हणवता. तुम्ही सांगू शकता की आम्ही गृहस्थ व्यवहारामध्ये राहून स्वर्गाची स्थापना करत आहोत. रात्रंदिवसाचा फरक आहे. या जटा देखील पवित्रतेची निशाणी आहे. अकालमूर्त पतित पावन बाबांची महिमा पूर्ण केली पाहिजे. साधू संन्यासी परमात्माय नमः म्हणतात
आणि परत म्हणतात सर्वव्यापी आहे. हे चुकीचे आहे. बाबांची तुम्ही खूप महिमा करा. बाबांच्या महिमेने तुम्ही तारून जाता. जशी कहाणी आहे, राम राम म्हटल्याने पार होऊन जाल. बाबा देखील म्हणतात बाबांची आठवण केल्याने विषय सागरातून पार व्हाल. तुम्हा सर्वांना मुक्तीमध्ये जायचेच आहे. तुम्ही अमृतसरमध्ये जाऊन भाषण करा की तुम्ही बोलावता सद्गुरू अकाल मूर्त, परंतु ते आता म्हणत आहेत देहासहित देहाचे सर्व धर्म सोडून स्वतःला आत्मा समजा. बाबांची आठवण करा तर पापे भस्म होतील. अंतमती सो गती होईल. शिवबाबा अकालमूर्त निराकार आहेत. तुम्ही आत्मे देखील निराकार आहात. बाबा म्हणतात माझे शरीर तर नाही आहे. मी लोन घेतो. मी येतोच पती दुनियेमध्ये रावणावर विजय प्राप्त करून देण्यासाठी. इथेच डायरेक्शन्स देणार, कारण पतित असतातच मुळी जुन्या दुनियेमध्ये. नवीन दुनियेमध्ये एकच देवी देवता धर्म होता. त्यावेळेस बाकी सर्वजण शांतीधाममध्ये असतात. नंतर मग सतो रजो तमोमध्ये येतात. ज्यांना खूप सुख मिळते त्यांना दुःख देखील खूप मिळते. तुम्हा सर्वांना बाबांचा संदेश द्यायचा आहे की बाबांची आठवण केली तर घरी पोहोचाल. सर्वांची सद्गती तेव्हा होते जेव्हा झाड पूर्ण होते. सर्वजण आलेले असतात. असे तुम्ही देखील कोणालाही खूप प्रेमाने आणि संयमाने समजावून सांगा. तुम्हाला चित्रे दाखवण्याची देखील आवश्यकता नाही. वास्तविक चित्रे आहेत नवीन असणाऱ्यांसाठी. तुम्ही कोणत्याही धर्मवाल्यांना समजावून सांगू शकता, परंतु मुलांचा इतका योग नाही जो तीर लागेल. असे म्हणतात बाबा आम्ही हरतो. माया एकदम तोंड काळे करते. त्यांना हे कळतच नाही की आपण देवता होतो. यावेळी असुर बनले आहेत. आता बाबा म्हणतात स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करा. बाबांचा संदेश सर्वांना देत राहा. चित्रपटाच्या स्लाइड्सवर देखील लिहा की त्रिमूर्ती परमपिता परमात्मा शिव म्हणतात मामेकम, अर्थात मज एकाची आठवण करा तर तुमची विकर्म विनाश होतील. तुम्ही मुक्ती जीवनमुक्ती प्राप्त कराल. संदेश तर सर्वांना द्यायचा आहे ना. स्लाइड्स देखील बनल्या पाहिजेत. त्यात हा मनमनाभवचा जसा काही वशीकरण मंत्र सर्वांना द्या. या अभ्यासासाठी वेळ लागत नाही. पुढे चालून सर्वांना समजेल. चिंता करण्याची गरज नाही. चिंतारहित तर व्हायचेच आहे. मनुष्य बघा मृत्यूला किती घाबरतात. इथे तर घाबरण्याची काही गोष्टच नाही. तुम्ही तर म्हणाल एवढ्यात मरण येऊ नये. अजून आम्ही परीक्षा कुठे पूर्ण केली आहे? अजून यात्रा पूर्ण केली नाही तर शरीर का सोडले पाहिजे? अशा गोड गोड गोष्टी बाबांसोबत केल्या पाहिजेत. खूप चांगली सवय होईल. इथे चित्रासमोर येऊन बसा. तुम्ही जाणता आपल्याला बाबांकडून विश्वाची राजाई मिळते. तर अशा बाबांची खूप आठवण केली पाहिजे ना. आठवण नाही केली तर दंड भोगावा लागेल. बाबांना अर्थात ब्रह्मा बाबांना तर स्मृती आली आहे की मी हा बनणार आहे. तर खूप खुशी होते की मी हा अर्थात श्रीकृष्ण बनणार. बघूनच नशा चढतो. तुम्हाला देखील हे बनायचे आहे. बाबा आम्ही तुमची आठवण करून जरूर असे बनणार. जर आणखी काही काम नसेल तर इथे चित्रांसमोर येऊन बसा. बाबांद्वारे आपल्याला हा वारसा मिळतो. हे पक्के करून टाका. ही युक्ती काही कमी नाही आहे, परंतु भाग्यात नसेल तर आठवण करत नाहीत. बाबा म्हणतात इथे जेव्हा येता तेव्हा खूप प्रॅक्टिस करा, तर जी काही गृहचारी असेल ती उतरेल. शिडीच्या चित्रावर हा विचार करा, परंतु भाग्यात नसेल तर श्रीमतावर चालू शकत नाहीत. बाबा रस्ता दाखवतात आणि माया तोडून टाकते. बाबा युक्त्या खूप सांगतात,
बाबांची आणि वारशाची आठवण करत राहा. असे म्हणतात, अतींद्रिय सुख गोप गोपींना विचारा. ज्यांना निश्चय आहे की आपण बाबांकडून वारसा जरूर घेणार. बाबा स्वर्गाची स्थापना करून आपल्याला त्याचे मालक बनवतात. चित्रे देखील अशी बनवली आहेत. तुम्ही सिद्ध करून सांगता की ब्रह्मा आणि विष्णूचा काय संबंध आहे, आणखी कोणालाच माहीत नाही. ब्रह्माचे चित्र पाहून गोंधळून जातात. स्थापनेसाठी वेळ जरूर लागतो. कर्मातीत अवस्था होण्यासाठी देखील वेळ लागतो. सारखे सारखे विसरून जातात. ही सवय घालून घेतली पाहिजे. 9 भक्तीवाले सुद्धा चित्रासमोर बसतात. आपल्याला साक्षात्कार व्हावा. तुम्ही तर असे बनता तर तुम्हाला आठवण केली पाहिजे. बॅच सुद्धा तुमच्याजवळ आहे. बाबा अर्थात ब्रह्मा बाबा आपले भक्ती मार्गातील उदाहरण सांगतात की नारायणाच्या मूर्तीवर माझे खूप प्रेम होते. तो सर्व होता भक्ती मार्ग. आता बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा आणि आणखी काहीही करू नकात. बाबा म्हणतात, मी तर आज्ञाधारक सेवाधारी आहे. माझ्यासमोर तुम्ही डोके का टेकवता? अच्छा, मात पिता बाप दादांची गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, निर्माणतेचा गुण धारण करायचा आहे. जरा देखील अहंकारामध्ये यायचे नाही. असे महावीर बनायचे आहे जी माया हलवू शकणार नाही. दुसरा पॉइंट आहे, सर्वांना मनमनाभवचा वशीकरण मंत्र सांगायचा आहे. अतिशय प्रेमाने आणि संयमाने सर्वांना ज्ञानाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. बाबांचा संदेश सर्व धर्मवाल्यांना द्यायचा आहे. आजचे वरदान आहे, कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त राहणारे बाप समान कर्मातीत भव. कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त राहणारे बाप समान कर्मातीत भव. स्पष्टीकरण आहे, तुम्हा मुलांची सेवा आहे सर्वांना मुक्त बनविण्याची, तर इतरांना मुक्त करताना स्वतःलाच बंधनामध्ये बांधून घ्यायचे नाही. जेव्हा हदच्या माझे माझेमधून मुक्त व्हाल तेव्हा अव्यक्त स्थितीचा अनुभव करू शकाल. जी मुले लौकिक आणि अलौकिक कर्म आणि संबंध दोन्हीमध्ये स्वार्थ भावापासून मुक्त आहेत, तीच बाप समान कर्माती स्थितीचा अनुभव करू शकतील. तर चेक करा की कितपत कर्मांच्या बंधनातून मुक्त झालो आहोत. व्यर्थ स्वभाव संस्कारांच्या वश होण्यापासून मुक्त बनलो आहोत. कधी कोणता मागचा संस्कार स्वभाव वशीभूत तर करत नाही ना. स्लोगन आहे, समान आणि संपूर्ण बनायचे असेल तर स्नेहाच्या सागरामध्ये सामावून जा. समान आणि संपूर्ण बनायचे असेल तर स्नेहाच्या सागरामध्ये सामावून जा. अव्यक्त सायलेन्सद्वारे डबल लाईट फरिश्ता स्थितीचा अनुभव करा. स्पष्टीकरण आहे, आता तीव्र पुरुषार्थाचे हेच लक्ष ठेवा की मी डबल लाईट फरिश्ता आहे. चालता फिरता फरिश्ता स्वरूपाच्या अनुभूतीला वाढवा. डीप सायलेन्सद्वारे अशरीरीपणाचा अभ्यास करा. सेकंदात कोणत्याही संकल्पांना समाप्त करण्यामध्ये संस्कार स्वभावामध्ये डबल लाईट रहा. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.